सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणण्याचं कारण तुम्हाला या ब्लॉगमध्येच कळणार आहे, पण ब्लॉग चुकवू नका, ब्लॉग शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. तर सगळ्यात बेस्ट गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे की आज बोलणार आहोत आपण ते लाल परीबद्दल, जी आपली महाराष्ट्राची क्वीन आहे. लाल परी, येस, आपली महाराष्ट्र वितरण मंडळाची बस. तर याबद्दल आपण बोलणार आहोत. हा ST स्टँड बस, तर या विषयावर आपण चर्चा करूयात. आणि लाल परी, तर माझा एक्सपिरियन्स या बाबतीत खूप वेगळा होता. लाल परी म्हटलं की एक वाटतं नको, म्हणजे प्रवास करायचं म्हटलं तर आपण 99.99.9% आपण टाळतो की नाही, मला बसने प्रवास करायचा नाही आहे, बसने प्रवास करायला मला त्रास होतो, मला हे होतं ते होतं, उलट्या होतात, नको, मला स्टँड बघायचं नाही आहे, खूप स्टँड घाण असते वगैरे तिथं, असं समथिंग. खूप बसबद्दल सगळ्यांचे प्रवास मी तुम्हाला समजू शकते. बसमध्ये प्रवास करण्याचे सगळ्यांचेच एक्सपिरियन्स खूप बॅड आहेत आत्तापर्यंतचे. पण माझा एक्सपिरियन्स त्या बाबतीतही असाच काही होता की बस म्हटलं की मी पण खूप असे नाक मुरडायचे, नको, की मी प्रवासच करत नसायचे, मला जायचंच नाही आहे असं म्हणजे मी म्हणायचे. सो नेमकं माझ्या बाबतीत झालं असं की मला ऑफिस कामासाठी मला बसने ट्रॅव्हल करायची सिच्युएशन माझ्यावरती आली. कारण जर तुम्ही प्रायव्हेट ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला त्याचे अलाउन्सेस पे होणार नव्हते. जर तुम्ही बसनेच ट्रॅव्हल करत असणार तर कंपनी माझे येण्या जाण्याचा खर्च मला पे करणार, असा कंपनीचा एक क्रायटेरिया होता. सो मला नाईलाज होता की मला बसनेच ट्रॅव्हल करणं मला गरजेचं होतं, कारण कंपनीकडून मला अलाउन्स त्या बाबतीत भेटतोय. सो मी म्हटलं की ठीक आहे, करणं मला नेसेसरीच होतं, गरजेचंच होतं. सो मी तो चान्स घेतला आणि असा सुरू झाला माझा लालपरीसोबतचा प्रवास. तर लालपरीचा सोबतचा प्रवास म्हणजे सुरुवातीला तर खूप मनामध्ये खूप भीती होती की बस माहिती नाही मला, फक्त जायचं आहे कुठं मला एवढंच माहिती आहे, पण बस पकडायची कशी आणि सीट पकडायचं कसं आणि तिकीट काढणे वगैरे हे सगळं सुरू झालं. तर कारण नेहमी मी एकटीने आतापर्यंत प्रवास बसमध्ये केलेलाच नव्हता. तर सुरू झालं. सो जास्त काही लांबचा प्रवास नसायचा, हार्डली 1 ते 2 तास ये जा हे डेली माझं सुरू झालं. पण लोकेशन्स वेगवेगळे लोकेशन्स सुरू झाले, एक 40-50 किलोमीटर आसपास असे लोकेशन्स माझे सुरू झाले. फॉर एक्झाम्पल इंदापूर अकलूज, इंदापूर पंढरपूर, इंदापूर बारामती, इंदापूर वालचंदनगर वगैरे असे माझे ट्रॅव्हल ये जा असं माझं सुरू झालं. सो त्या दरम्यान माझा लालपरीशी खूप जास्त ये जा सुरू झाल्यामुळे मग लालपरीचा एक्सपिरियन्स मला करायला भेटला. सो मला तर यामध्ये मी लालपरीचे तिकीट्स याच्यामध्ये डिपॉझिट करायचे, मी टाकायचे, कारण मला बघायचं होतं की आपण 1 वर्षभरामध्ये साधारणतः आपण किती लालपरीचा प्रवास करत आहात. तर मी काय करायची की मी लालपरीने प्रवास करायचे, जाताना तिकीट जे काढायचे ते मी तसंच माझ्या पर्समध्ये ठेवायचे आणि येतानाचं तिकीट पण काढायचे मी पर्समध्ये ठेवायचे. मी ते टाकतच नसायचे. मी ते घरी आल्यानंतर ना मी एक हे असं केलेलं होता, एक काय तुम्ही म्हणू शकता याला, डस्टबिन टाईप काहीतरी बॉक्स काय तुम्ही म्हणू शकता. तर याच्यामध्ये मी ते तिकीट टाकून द्यायचे पर्समध्ये. तुम्ही बघू शकता एवढे माझ्याकडे लालपरीचे तिकीट्स आहेत. तर हे सगळे तुम्ही बघू शकता, हे सगळे लालपरीचे तिकीट आहेत आणि हा लालपरीच्या तिकिटांचा सगळा खजाना आहे. तर मला खूप भारी वाटायचं कारण मला एक्सपिरियन्स करायचं होतं, मला बघायचं होतं की मी 1 वर्षामध्ये किती ट्रॅव्हल्स करते लोकांकडे. आय डोंट थिंक सो असं काही कलेक्शन नसेल कोणी केलेलं मे बी. तर हे मी तिकीट्स काढायचे. तर तुम्ही बघू शकता हे कुठलं आहे, इंदापूर अकलूजचं तिकीट आहे, हे 26 रुपीज तिकीट आहे. याच्याचे बरेचसे तिकीट आहे, इंदापूर अकलूज आणि इंदापूर बारामतीचे वगैरे भरपूर तिकीट आहे त्याच्यामध्ये. कोडवाडी, टेंभुर्णी, करमाळा, दौंड हे आहे. करमाळा टेंभुर्णीचं तिकीट आहे, 46 रुपीजचं तिकीट आहे हे. आणि असे भरपूर सारे तिकीट आहेत, मी तुम्हाला नंतर नाहीचा बॅक पेजवर टाकेल. पण मला तुम्हाला सगळ्यात जास्त सांगायचं आहे की माझा एक्सपिरियन्स त्या बाबतीत होता की जर तुम्हाला बसचं शेड्यूल माहिती नसेल, शेड्यूल तर सोडाच, पण तुम्हाला कुठं जायचं हे तुम्हाला माहिती असतं, तर तुम्ही जर एखादी लेडीज एकटी प्रवास करत असेल तर बसने प्रवास करणं इथं मोस्ट सेफिएस्ट वे टू ट्रॅव्हल. पण मला असं वाटतं सगळ्यात सेफ वे आहे बसने प्रवास करणं ज्यावेळेस तुम्ही एकटा असाल त्यावेळेस. सो 1 मिनिट होल्ड.
आय डोंट नो, पण माझ्या बाबतीत त्याचा एक्सपिरियन्स आलेला होता. भिगवण स्टँडवरती मी आय थिंक 8:30 वाजलेले होते आणि भिगवण स्टँडवरती ऑडिट झाल्यानंतर ना मला बसच सापडेना. मी स्टँडवरती तर आले पण मला बसच सापडेना, कारण की भिगवण स्टँड इज द मोस्ट आय थिंक विच इज अनसेफ. आय थिंक मला असं वाटतं, कारण मला तसं त्यावेळेस इथं फील झालं. म्हणजे तिथं एकही तिथं व्यक्ती नव्हता. सो मी खूप जास्त घाबरले. आणि पण तिथे हे होतं आपल्या चौकशीचं जे हे असतं ना खिडकी, तर तिथं ते चौकशीच्या हेल्प करण्यासाठी जे होते तर ते काका तिथं होते त्यांच्या युनिफॉर्ममध्ये. सो मी त्यांच्याकडे गेले आणि मी त्यांना विचारलं की मला इंदापूरला जायचं आहे, तर इंदापूरसाठीची बस कधी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की एक 10-15 मिनिटामध्ये येऊन जाईल. पण 10-15 मिनिटं झाले, 20-25 मिनिटं झाले, बसच जाईना. मग मला भीती वाटायला लागली आणि मग मी मम्मीला फोन केला. पण मी मम्मीला घरी मला सांगायचं डेअरिंग झालं ना, मी तिच्याशी असंच रँडमली बोलत होते. त्याच्यानंतर ना मी काकांना विचारलं की बस म्हणजे कधी येईल. सो काका म्हटले आता बस येणार नाही. मग मला खूप टेन्शन आलं. पण काका म्हटले तुम्ही ज्या वेळेस तुम्ही बस स्थानकामध्ये सो ज्यावेळेस तुम्ही बस स्थानकामध्ये असता तर त्यावेळेस पूर्ण जर गव्हर्नमेंटचा तिथे व्यक्ती असेल तर त्यांच्यावरती ती जबाबदारी असते की जी कोण व्यक्ती लेडीज वगैरे असेल तर तिला अनसेफ फील नाही झालं पाहिजे आणि तिला तिच्या जिथं जायचं आहे तिथपर्यंत ती कशी म्हणजे तिला बसून कसं देता येईल, कसं तिला पोहोचवता येईल वगैरे. सो त्यांनी मला पुण्यावरून जाणारी जी बस आहे ती म्हणजे आम्ही थोडंसं बस स्थानकापासून थोडंसं रस्त्यावरती थांबलो आणि तिथून मग त्यांनी हात केला आणि बस थांबली आणि त्याच्यानंतर मग मी बसमध्ये बसले आणि नंतर मी इंदापूरला आले. सो दॅट इज एक एक्सपिरियन्स माझा त्याच्या बाबतीत खूप वाईट होता. बाकी सगळे ऑल ओव्हर माझे एक्सपिरियन्स खूप छान होते. आणि रात्री प्रवास करणे शक्यतो तुम्ही टाळा, पण दिवसा तुम्ही प्रवास करणे इज अ व्हेरी टोटली सेफ आहे. आणि सो आय होप मला परत कधी प्रवास करायची वेळ आय होप माझ्यावर येऊ नये, कारण मला माझं स्वतःची गाडी घ्यायची एक माझं स्वप्न आहे. सो लेट्स सी आपण कधी ते मी पूर्ण करेल. सो पण तोपर्यंत तर मी ही माझ्या लाईफची ही फेज लालपरीच्या तिकिटाची फेज मी खूप एन्जॉय केलेली आहे आणि ऑफिसच्या कामामुळे मला हे एन्जॉय करता आलं. सो दॅट इज माय एक्सपिरियन्स अबाउट लालपरी. सो ही माझी स्टोरी होती लालपरीसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग ब्लॉग. टेक केअर, बाय.